इतिहासात पहिल्यांदा उभारण्यात आलेली नशिराबादच्या नगर परिषदेमध्ये याच परिसरामधील दिव्यांग बांधवांना जर बघितलं तर 31 मार्च पर्यंत नगर परिषदेच्या वतीने 5% निधी अपंगांसाठी खर्च करण्याची ही मुदत असते। मात्र आता 14 एप्रिल आली, मात्र अद्यापही या नशिराबाद परिसरातील दिव्यांग बांधवांना कुठल्याच पद्धतीचा या ठिकाणी 5% निधी खर्च झालेला नाहीये। नशिराबाद नगर परिषद जळगाव नशिराबाद गावापासून तब्बल आपण बघितलं तर 2 किलोमीटर अंतरावर आहे। या दिव्यांग बांधवांना या ठिकाणी पायपीट करून दररोज या ठिकाणी चक्रा माराव्या लागत आहे। आपण या ठिकाणी बघतोय तर आज सुट्टीचा दिवस असले तरी कुठेतरी आपल्याला या ठिकाणी निधी मिळेल आणि ज्या शनिवार शेतील निधी 5% मिळत असतो ते कुठेतरी आपल्याला जीवन कार्यासाठी खर्च होईल, विविध वस्तू घेण्यासाठी खर्च होईल। या आशेने आज देखील दिव्यांग बांधव नशिराबाद नगर परिषदेच्या बाहेर या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। मात्र 31 मार्च उलटूनही या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने फक्त आश्वासन या ठिकाणी मिळालेलं आहे। आता 14 एप्रिल आले आहे, ताई काय सांगशील, दिव्यांग बांधवांचा हा जो निधी आहे चालू वर्षाचा तो अद्यापही मिळालेला नाहीये, काय प्रतिक्रिया? दिव्यांगांचा जो दरवर्षी 5% निधी असतो तो तसं बघितलं तर 31 मार्चच्या अगोदर वाटप होऊन जायला पाहिजे होता। अद्याप आजची तुमची 14 एप्रिल आली तरी एकही दिव्यांगाच्या अकाउंटमध्ये 5% निधीचा वाटप झालेला नाही। त्याचमुळे आम्हाला इतकं गावापासून 2 किलोमीटर गावाच्या बाहेर नगरपालिका आहे तरी बरेचसे दिव्यांग लोक, काही दिव्यांग लोक पैदल आलेत, काही दिव्यांग लोक कोणाच्याही सहकार्याने इथपर्यंत आलेले आहेत। याच आशेमुळे की त्यांना 5% निधी आता तरी मिळेल आणि आतापर्यंत हा निधी मिळालेला नाही, याबद्दल आमची खूप नाराजी आहे। काय सांगण्यात आलं होतं आतापर्यंत प्रशासनाच्या वतीने? आतापर्यंत हे सांगण्यात आलेलं होतं की थोडं काही कामकाज आहे चालू, त्याच्यामुळे आम्ही निधी थोडं लेट करतो, म्हणजे प्रत्येकाला लेट निधी मिळून जाईल, पण म्हणजे असं आश्वासनच देत गेले, पण एकाच्याही अकाउंटमध्ये अजून तरी 5% निधीचा वाटप आलेला नाही। निश्चितच आपण बघतोय तर अजून काही दिव्यांग बांधव या ठिकाणी सायकल वरती येऊन तब्बल 2 किलोमीटर भर उन्हामध्ये 43 डिग्री टेम्परेचरच्या उन्हात तुम्ही या ठिकाणी आले आहात। आशा थी कही कि आपको या ठिकाणी निधि मिलेगा, मगर अभी भी तुमको आज भी निधि मिला नहीं है। नहीं मिला है। क्या कहेंगे, क्या कहना है फिर तुम्हारा? तो हमको मिलना चाहिए। निश्चितच अजून काही दिव्यांग बांधव आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगसाल, तुम्ही या ठिकाणी कुबडीवरती चालत चालत या ठिकाणी आला आहात, जर बघितलं तर पण 31 मार्चच्या आधीच हा निधी मिळालेला पाहिजे होता, मात्र अद्यापही तो मिळालेला नाहीये। नगरपालिका प्रशासनाच्या वतीने तुम्हाला काय आश्वासित करण्यात येत आहे? हा, लवकर भेटायला पाहिजे पैसे, त्याच्याकरता निधी मिळाला पाहिजे। तुमची काय प्रतिक्रिया असणार? आमची ही प्रतिक्रिया आहे की पैसे मिळाले पाहिजे, कारण की मार्च एंडिंग होती तर त्याच्या कारण थांबले होते, बाकी एवढा टाइम झाला तरी 5% निधी हा हक्काचा अपंग दिव्यांग बांधवांचा निधी असतो, तो कुठेतरी 31 मार्चच्या आधी खर्च करणे हा देखील बंधनकारक असतो। दिव्यांगांचे नेते या ठिकाणी प्रदीप साडी आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी काही दिवसापूर्वी निवेदन दिले होतं प्रशासनाला, मात्र आता 14 एप्रिल आलेली आहे, अद्यापही या ठिकाणी निधी मिळालेला नाहीये। काय राहणार आहे तुमची या ठिकाणी पोहोचू? आम्ही नगर परिषदेला वारंवार शिवसाहेबांना याबाबत निवेदन दिले की तुम्ही दिव्यांगांचा निधी हा शासन निर्णयानुसार खर्च करा, पण वेळोवेळी जे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आहे हे फक्त दिव्यांगांच्या समस्येकडे दुर्लक्ष करताय। जर तसं बघितलं तर मान्य हायकोर्ट मुंबईचा आदेश आहे की 31 मार्चच्या आत हा दिव्यांगांचा निधी हा दरवर्षी खर्च करावाच लागतो। आपण बघितलं तर यावल नगर परिषद, अनेक अशा ज्या नगर परिषद आहे त्यांनी आतापर्यंत निधी खर्च करून टाकलेला आहे, पण काय होतंय की मागच्या काळात प्रशासकाचा असल्यामुळे आणि नवीन बॉडी आता बसल्यामुळे बॉडीला याबाबत तेवढं आपण काही बोलू शकत नाही, कारण की हा सर्व जो कारभार आहे ह्या मुख्य अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवणं गरजेचं होतं की दिव्यांगांचा हा निधी हा 31 मार्चच्या आतच खर्च व्हायला पाहिजे। दरवर्षी हा निधी या शासनाच्या गाईडलाईन आहे, वारंवार शासन निर्णय, कमीत कमी 25 शासन निर्णय यावर निघालेले, पण परंतु जे मुख्य अधिकारी आहे यांना असं वाटतं की लोक येतील, बोलतील, जातील, काय करतील, जे होईल ते पाहिलं जाईल, आपण आपलं कोण काय करणार आहे या ईशाने जे हे आपले मुख्य अधिकारी असं त्यांच्या ह्याच्यावर मला वाटतंय। पण हे तसं नाही आहे, कारण की आता दिव्यांग कायदा 2016 नुसार जर बघितलं आपण तर कायद्यामध्ये पण हे तरतूद आहे की हा निधी खर्च झाला पाहिजे। आणि आज महामानवांचा वाढदिवस आहे, त्यांनी संविधान दिलंय जगाला, आणि तेच जर अधिकारी जर संविधानाचं जर पालन करत नसेल, दिव्यांगांच्या बाबतीमध्ये जर कधी उदासीनता दाखवत असेल,
दिव्यांगांमध्ये जर दुजाभाव हे सोनवणे साहेब जे मुख्य अधिकारी आहे हे जर करत असेल तर याबाबत आम्ही दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे साहेब यांच्याकडे पण आम्ही लेखी तक्रार करणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये मी त्यांच्याकडे जाणार आहे आता मंत्रालयामध्ये आणि त्यांना सांगून बाबत त्यांची लेखी कंप्लेंट सुद्धा करणार आहे. आणि जर कधी नाही निधी खर्च आला तर आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना कुबडी भेट आंदोलन करणार आहे 8 दिवसामध्ये. निश्चितच आपल्यासोबत लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. योगेशजी, काय सांगाल? गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी फक्त दिव्यांग बांधवांना आश्वासनं देण्यात आलेली आहे. 31 मार्चच्या आधी हा निधी खर्च करणं कुठेतरी बंधनकारक होतं, मात्र आता 15 एप्रिल या ठिकाणी येते आहे तरी देखील यांचा हक्काचा निधी जो आहे तो मिळालेला नाहीये. काय प्रतिक्रिया असणार तुमची या संदर्भात? या निधीबाबत मुख्य अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा केली असता त्यांना काही टेक्निकल अडचणींमुळे त्यांची यादी जी आहे ती 30 तारखेलाच त्यांनी तयार केलेली होती. परंतु काही टेक्निकल अडचणींमुळे मुख्य अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की यात अजून काही बांधव बाकी आहेत आणि त्या बांधवांना एकत्रित निधी आपण कार्यक्रम घेऊन वितरित करू, ही मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. परंतु तरी सुद्धा मी अपंग बांधवांना हे सांगतो की लवकरात लवकर प्रशासनाला बोलून आणि त्यांना सूचना देऊन मी लवकरात लवकर यांचा निधी वितरित करून देण्यास बांधील राहील. तर या होत्या नगराध्यक्षाच्या प्रतिक्रिया की लवकरात लवकर या ठिकाणी या अपंग बांधवांना, दिव्यांग बांधवांना कुठेतरी त्यांचा निधी मिळेल आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासूनच या अपेक्षा व्यक्त करत या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आज उद्या करत 14 एप्रिल पर्यंत देखील या दिव्यांग बांधवांना त्यांचा निधी मिळालेला नाही. दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी भविष्यामध्ये कुबडी भेट आंदोलन होईल आणि मंत्रालयात देखील या ठिकाणी दिव्यांगाचे नेते या ठिकाणी धाव घेतील, अशीच माहिती या ठिकाणी बोलताना या ठिकाणी व्यक्त केली आहे. मात्र आता बघायचं हेच की नेमके प्रशासन नेमकं या दिव्यांग बांधवांच्या 2 किलोमीटरचा या पायपीटचा फेरा कधी थांबवेल, नेमकं त्यांना त्यांचा हक्काचा निधी कधी मिळेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.